त्या 6व्या दिवसाची ती सकाळ फ्लॅट नंबर 1402 मध्ये अतिशय वेगळ्या, संथ आणि कमालीच्या सुखावह जाणिवेने उजाडली होती. बाहेर मुंबईच्या आकाशामध्ये जरी नेहमीप्रमाणेच राखाडी ढगांची प्रचंड दाटी झालेली असली, तरी त्या घराच्या आतील वातावरणामध्ये गेल्या 5 दिवसांपासून साचलेला तो जुना, श्वास गुदमरवून टाकणारा कटुतेचा अबोला आता बऱ्याच अंशी विरघळला होता. काल रात्री दोघांनी अत्यंत शांतपणे, कोणताही वाद न घालता एकत्र मिळून बनवलेली ती साधी खिचडी आणि त्यानंतर सिंकपाशी ओल्या हातांनी भांडी घासताना कबीरने अगदी सहजपणे दिलेला तो प्रॅक्टिकल पण हक्काचा होकार, या सगळ्या सुखद आठवणी इराच्या मनामध्ये कुठेतरी एका गोड लहरीसारख्या रेंगाळत होत्या. ती सकाळी नेहमीपेक्षा खूप लवकर उठली होती. तिने निळ्या रंगाचा एक साधा सेल शर्ट आणि राखाडी रंगाची कॉटन ट्राउझर परिधान केली होती. तिचे ओले केस पाठीवर मोकळे सुटलेले होते, ज्यातून पाण्याचे काही थेंब तिच्या खांद्यांवर उघळत होते. तिने अत्यंत आनंदाने किचनमध्ये जाऊन कबीरसाठी आणि स्वतःसाठी अगदी मनापासून चहा उकळायला ठेवला होता. चहामध्ये टाकलेला आल्याचा आणि विलायचीचा तो तीव्र घरगुती सुगंध संपूर्ण घरभर पसरत होता. जणू त्यांच्या नात्यामध्ये येणाऱ्या एका नव्या सुगंधी वर्णाची ती मूक नांदी होती. कबीर जेव्हा त्याच्या गेस्ट रूममधून बाहेर आला, तेव्हा त्याचा चेहरा खूप फ्रेश आणि शांत दिसत होता. पाठीचे आखडलेले ते कडक स्नायू आता इराच्या हाताच्या मऊ मलमपट्टीमुळे बऱ्याच अंशी मोकळे झाले होते. तो दिवाणखान्यामध्ये आला आणि त्याने तिथूनच थेट किचनच्या दिशेने पाहिले. इरा तिथे गॅसपाशी उभी राहून पांढऱ्या चिनी मातीच्या कपामध्ये तो वाफाळलेला चहा गाळत होती. कबीर अत्यंत संथ पावले टाकत तिथे गेला. त्याने किचनच्या ओट्याला आपली पाठ टेकवली आणि खूप मऊ, आदरयुक्त नजरेने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. इराने चहाचा तो गरम कप हलक्या हाताने त्याच्या दिशेने सरकवला. त्या क्षणी दोघांचे डोळे एकमेकांना अगदी समोरासमोर भिडले. काल रात्रीच्या त्या अनपेक्षित आजारपणातील जवळच्या स्पर्शानंतर आज पहिल्यांदाच त्यांच्यात एक अत्यंत जिवंत, निखळ आणि आशेचा संवाद सुरू होणार असं स्पष्ट वाटत होतं. कबीरने चहाचा एक मोठा घोट घेतला. त्याच्या चेहऱ्यावर सुखाचे भाव आले आणि तो अत्यंत हळू आवाजामध्ये म्हणाला, "चहा खरोखरच खूप अप्रतिम झाला इरा." "थँक्स." इराने त्या बदललेल्या स्वराकडे पाहिले आणि तिच्या ओठांवर एक अगदी लहान, लाजरं हसू उमटलं. तिने तिची मान खाली वळवली. पण हा सुखाचा नाजूक क्षण फार काळ टिकणारा नव्हता, कारण त्यांच्या व्यावसायिक जगातील जीवघेणी स्पर्धा आता त्यांच्या हसत्या घराच्या उंबरठ्यामध्ये प्रवेश करणार होती. कबीर चहाचा कप हातामध्ये घेऊन हॉलमध्ये आला आणि सोफ्यावर बसून त्याचा लॅपटॉप सुरू करून त्याचे बिझनेस मेल्स चेक करू लागला. तितक्यात त्याच्या ऑफिशियल इनबॉक्समध्ये एक नवीन अत्यंत महत्त्वाचे बिझनेस नोटिफिकेशन आले. ते नोटिफिकेशन वाचताच कबीरच्या चेहऱ्यावर अचानक कमालीचा गंभीर, कडक आणि व्यावसायिक ताण स्पष्टपणे उमटला. मुंबईतल्या एका सर्वात मोठ्या रिटेल चेन कॉर्पोरेशनचा मल्टी करोडचा ब्रँडिंग आणि मार्केटिंगचा सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्ट अधिकृतपणे ओपन झाला होता. कबीरची कंपनी या एकाच डीलमधून बाजारामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी गेले अनेक महिने पडद्यामागे आतोनात प्रयत्न करत होती. पण खरी भावनिक ट्विस्ट त्या ईमेलच्या अगदी खालच्या पानावर होती. त्या बिडिंग प्रक्रियेमध्ये उतरलेल्या इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांचे नाव तिथे लिहिलेले होते आणि त्यामध्ये सर्वात वर ठळक अक्षरामध्ये एका कंपनीचं नाव होतं, जी कंपनी इरा सावंतची स्वतःची होती, जिथे ती मार्केटिंग हेड म्हणून संपूर्ण धुरा सांभाळत होती. याचा सरळ अर्थ असा होता की या संपूर्ण वर्षातील सर्वात मोठ्या, अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि अब्जावधी रुपयांच्या बिझनेस प्रोजेक्टसाठी कबीर सावंत आणि इरा सावंत आता समोरासमोर उभे ठाकले होते. कॉर्पोरेट जगतामध्ये ते आता केवळ पती पत्नी राहिले नव्हते, तर एकमेकांचे कट्टर व्यावसायिक प्रतिस्पर्धी बनले होते. कबीरने त्याच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरून डोके वर केले आणि किचनमधून हातामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन हॉलमध्ये येणाऱ्या इराकडे अतिशय तीक्ष्ण नजरेने पाहिले. त्याच्या नजरेमध्ये आता तो मगाचा मऊपणा, तो जिव्हाळा एका सेकंदामध्ये गायब झाला होता. तिथे पुन्हा एकदा एक अत्यंत कठोर व्यावसायिक भिंत उभी राहिली होती. कबीरने इराशी एक शब्दही न बोलता घाईघाईने त्याची लॅपटॉप बॅग उचलली, सोफ्यावर ठेवलेला त्याचा नेव्ही ब्लू रंगाचा कोट अंगावर चढवला आणि तो ड्रायव्हरला फोन लावत अत्यंत घाईमध्ये सरळ घराबाहेर पडला. त्याने जाताना इराला नेहमीप्रमाणे साधं बाय सुद्धा म्हटलं नाही. कबीरचं हे अचानक एका क्षणामध्ये बदललेलं वागणं पाहून इराच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिच्या मनामध्ये परत एकदा एक अनाकलनीय अस्वस्थता दाटून आली. दुपारची वेळ झाली होती. इराने ऑफिसमध्ये पाऊल ठेवताच तिच्या मुख्य बॉसने तिला तातडीने केबिनमध्ये बोलावून घेतले. बॉसचा चेहरा गंभीर झाला होता. त्यांनी टेबलावर काही फाईल्स ठेवल्या होत्या. इरा, हा जो नवीन रिटेल चेनचा प्रोजेक्ट आहे, तो आपल्या कंपनीच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मला बाजारातून खात्रीशीर माहिती मिळाली आहे की कबीर सावंतची कंपनी ही या डीलसाठी आपली पूर्ण ताकद लावून मैदानात उतरली आहे. पण मला हा प्रोजेक्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही किमतीत आपल्याला
आपल्याच कंपनीकडे हवा आहे. तू तुझी सर्वोत्तम सर्वात आक्रमक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आत्ताच्या आत्ता तयार कर. बॉसचे हे शब्द ऐकताच इराच्या पाठीमध्ये जणू एक थंडगार लहर धावून गेली. घरी ज्या माणसासोबत ती स्वतःला विसरून नातं वाचवण्याचा एक लहानसा प्रयत्न करत होती, त्याच्याच विरुद्ध तिला आता ऑफिसच्या या कॉर्पोरेट युद्धभूमीमध्ये समशीर उपसून उभं राहायचं होतं. तिने स्वतःच्या मनातील कौतुक आणि भावना एका बाजूला ठेवल्या आणि स्वतःला पूर्णपणे कामामध्ये झोकून दिलं. दुपार सरली. संध्याकाळचे 7 वाजत आले. तरी ती ऑफिसच्या केबिनमध्ये बसून प्रेझेंटेशनच्या फाईल्स, आकडे आणि स्ट्रॅटेजी अत्यंत बारकाईने तपासत होती. तिचे डोळे थकले होते, डोके दुखत होते. तितक्यात तिच्या एका अत्यंत विश्वासू सहकाऱ्याने केबिनमध्ये येऊन तिला एक अत्यंत अंतर्गत, गोपनीय आणि खळबळजनक माहिती दिली. मॅडम, कॉम्पिटिशन खूप कठीण आहे. कबीर सावंत यांच्या कंपनीने आज दुपारी त्यांच्या कोटेशनची प्राईस अचानक खूप कमी केली आहे, जी आपल्या अंदाजापेक्षा बरीच खाली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या जुन्या हक्काच्या क्लायंट्सनाही वैयक्तिकरित्या अप्रोच करायला सुरुवात केली आहे, जेणेकरून आपले बिझनेस नेटवर्क कमकुवत होईल. हे ऐकताच इराचा संताप अनावर झाला. तिच्या डोक्यामध्ये तिडीक गेली. तिच्या मनामध्ये एक भयंकर संशयाने थैमान घातले. तिला वाटले की काल रात्री आणि आज सकाळी कबीर घरामध्ये तिच्याशी जे काही गोड वागत होता, पाठीला मलम लावताना जो हळवा स्पर्श त्याने दाखवला होता, तो केवळ एक पूर्वनियोजित कट होता, जेणेकरून तिचं लक्ष कामावरून या महत्त्वाच्या प्रोजेक्टवरून विस्कटेल. ती भावनिक होईल आणि तो या संधीचा फायदा घेऊन हा अब्जावधींचा बिझनेस पाठीमागून सहज जिंकून घेईल. तिचा तो जुना सुप्त कॉर्पोरेट अहंकार, तिची व्यावसायिक सुरक्षितता आणि दुखावलेला स्वाभिमान एका क्षणामध्ये जागा झाला. तिच्या डोळ्यामध्ये आता काळजीऐवजी एक तीव्र रागाची ठिणगी चमकू लागली. ती अत्यंत रागाने तिची फाईल आणि लॅपटॉप बॅग घेऊन ऑफिसमधून बाहेर पडली. तिने कोणतीही कॅब न बघता रस्त्यावर घेऊन गाडी पकडली आणि थेट प्रभादेवीच्या फ्लॅटवर आली. तिने जेव्हा घराचा मुख्य दरवाजा उघडला तेव्हा रात्रीचे 8:30 वाजून गेले होते. संपूर्ण घर नेहमीसारखं शांत होतं, पण हॉलमधल्या डायनिंग टेबलवर लॅपटॉप उघडून कबीर बसला होता. तो फोनवर त्याच्या ऑफिसच्या टीमला अत्यंत गंभीर आवाजामध्ये काहीतरी सूचना देत होता. मला ती रिटेल चेनची डील कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याच हातात हवी आहे. इराच्या कंपनीच्या स्ट्रॅटेजीपेक्षा आपली प्राईस कमी असायला हवी. त्यांची प्रत्येक चाल आपल्याला माहिती पाहिजे. कबीरचे हे वाक्य थेट इराच्या कानावर पडले आणि तिचा संशय 100% खरा ठरला. इराने तिची लॅपटॉप बॅग सोफ्यावर प्रचंड रागाने जोरात फेकली. त्या आवाजाने कबीर दचकला. तिने तिचा तो भयानक थंड आणि करारी चेहरा कबीरच्या दिशेने वळवला. कबीरने परिस्थिती पाहून फोन तातडीने कट केला आणि तो खुर्चीवरून उभा राहिला. इरा, काय झालं नक्की? ऑफिसमधून आल्या आल्या बॅग अशी का फेकतेस? काय प्रकार आहे हा? कबीर सावंत. इराचा आवाज इतका जड, स्थिर आणि धारदार होता की हॉलमधली संपूर्ण हवा एका क्षणामध्ये गोठून गेल्यासारखी झाली. ती अत्यंत आक्रमक पावले टाकत त्याच्या अगदी जवळ समोरासमोर आली. तिचे डोळे रागाने पूर्णपणे लाल झाले होते. तुला लाज नाही वाटत कबीर? एक बिझनेस डील जिंकण्यासाठी तू इतक्या खालच्या गलिच्छ पातळीवर उतरशील असं मला माझ्या स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. काल रात्री आणि आज सकाळी तू माझ्याशी जे काही मऊ वागलास, माझ्या पाठीवरच्या स्पर्शाचा आदर दाखवल्यासारखं केलंस, माझ्या हातचा चहा आवडीने घेतलास, ते सगळं निव्वळ एक ढोंग होतं ना? हे घाणेरडं नाटक होतं, जेणेकरून मी गाफील राहीन, भावनिक होऊन बिझनेसकडे दुर्लक्ष करेन आणि तू पाठीमागून वार करून माझा हा अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट चोरू शकशील. किती स्वार्थी माणूस आहेस तू कबीर. कबीरचा चेहराही ऐकताच एका क्षणामध्ये कडक झाला. त्याच्या डोळ्यामध्ये त्याचा तो पुरुषी एगो आणि अपमानाचा तीव्र राग स्पष्टपणे दिसू लागला. त्याला सर्वात जास्त राग आणि क्लेश या गोष्टीचा आला होता की इराने त्याच्या व्यावसायिक क्षमतेवर, त्याच्या आजवरच्या कष्टावर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या प्रामाणिक भावनांवर थेट आक्षेप घेतला होता. इरा, डोंट क्रॉस युअर लिमिट्स. सांगतोय तुला, तुझा आवाज खाली ठेव. बिझनेस हा बिझनेस असतो, तिथे कॉम्पिटिशन होणारच. आम्ही गेले 6 महिने या प्रोजेक्टवर काम करतोय. जर तुझी कंपनी आमच्या स्ट्रॅटेजीसमोर मागे पडत असेल तर त्यामध्ये माझी कोणतीही चूक नाही आणि माझ्यावर हा फालतू हलका आळ आणण्याचा प्रयत्न मुळीच करू नकोस की मी घरामध्ये तुझ्याशी कोणतंही खोटं नाटक करत होतो. कबीर सावंतला बिझनेस मिळवण्यासाठी अशा फालतू नाटकांची गरज पडत नाही. ओ, खरं का? आता तू मला बिझनेस इथिक्स शिकवणार? इरा उपहासाने आणि भयंकर रागाने हसली. तिच्या डोळ्यातून अपमानाचे पाणी बाहेर पडत होते. कॉम्पिटिशन? माझ्या हक्काच्या जुन्या क्लायंट्सना वैयक्तिक फोन करून तोडणं ह्याला कॉम्पिटिशन म्हणतात? तुझ्या त्या पुरुषी अहंकाराला हे सहनच होत नाही आहे ना कबीर, की एक स्त्री जी तुझी बायको आहे ती कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये तुझ्यापेक्षा जास्त यशस्वी होते, जास्त वेगाने पुढे जाते. म्हणूनच तू फॅमिली कोर्टातही माझ्या करिअरवर बोट ठेवलंस, मला अपयशी सिद्ध केलंस आणि आता प्रत्यक्षात कॉर्पोरेट वर्ल्डमध्येही माझा पाय ओढण्यासाठी घराचा वापर करतोयस.
कबीरच्या पुरुष अहंकाराला आणि त्याच्या आत्मसन्मानाला या वाक्यामुळे खूप मोठी, कधीही न भरून निघणारी ठेच लागली होती. इराने त्याच्या संपूर्ण अस्तित्वावर आणि त्याच्या घराप्रती असलेल्या भावनेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तो त्याचा इगो आणि राग मागे सारू शकला नाही. त्याचा ताबा सुटला. तो अत्यंत कठोर, निष्ठुर आणि मोठ्या आवाजामध्ये ओरडला, "तुला जे घाणेरडं समजायचं आहे ना, ते तू समज इरा. मला तुझ्या या संशयी स्वभावाचं, तुझ्या या ईर्ष्येचं आणि तुझ्या या अवाढव्य इगोचं अजिबात कौतुक नाही. जर तुला मनात वाटतंय की मी तुझा पाय ओढतोय, मी तुझ्यावर अन्याय करतोय, तर ऐक, मी हा प्रोजेक्ट माझ्या ताकदीवर पूर्णपणे जिंकून दाखवणारच. आता तुला काय करायचंय, कोणती स्ट्रॅटेजी लावायची ते तू लाव. आय डोंट केअर." कबीरचे हे अत्यंत निष्ठुर आणि आव्हानात्मक शब्द ऐकताच इराच्या काळजामध्ये जणू कोणीतरी एक धारदार सुरा खुपसला. कबीरने तिच्या आरोपांचे खंडन केले नव्हते. उलट तिचे आव्हान स्वीकारून तिला उघडे पाडले होते. गैरसमजाची, संशयाची आणि इगोची ती दरी आता दोन्ही बाजूंनी अथांग झाली होती. इराने अत्यंत तीव्र तिरस्काराने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, "कबीर सावंत, मला आत्ता या क्षणी तुझा प्रचंड तिरस्कार वाटतोय. कोर्टाचे हे 6 महिने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि कधीही न पुसता येणारी चूक आहेत आणि मी ती चूक लवकरात लवकर संपवून टाकेन. आपलं नातं कालच संपलं होतं. आज तू त्यावर शिक्कामोर्तब केलास." ती एका झटक्यात मागे फिरली. तिची बॅग न घेताच मास्टर बेडरूमच्या दिशेने गेली आणि तिने तो लाकडी दरवाजा इतक्या भयानक जोराने बंद केला की संपूर्ण फ्लॅट नंबर 1402 चा कोपरा आणि कोपरा हादरून गेला. कबीर हॉलमध्ये तसाच एकटा अंधाऱ्या छताखाली उभा राहिला. त्याने रागाच्या आणि हतबलतेच्या भरामध्ये समोर असलेला लॅपटॉप एका झटक्यात बंद केला आणि डायनिंग टेबलच्या लाकडी खुर्चीवर जोरात हात मारला. तो मनातून प्रचंड अस्वस्थ, दुःखी आणि एकटा झाला होता. कारण प्रोफेशनल जगतातील त्या जीवघेण्या स्पर्धेने आणि न मिटलेल्या संशयाने त्याच्या घरामध्ये काल अत्यंत नाजूकपणे फुलू लागलेल्या प्रेमाच्या कोंबाला पुन्हा एकदा इगोच्या आणि अविश्वासाच्या पायाखाली क्रूरपणे चिरडून टाकले होते. नातं पुन्हा एकदा एका अतिशय गडद, भयानक आणि कडू अबोल्याच्या अंधारामध्ये कायमचे हरवून गेले होते.